ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय एबीपी माझावर आयोजित कोरोना परिषद भाग 4। या परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी आताची ताजी माहिती आकडेवारी जाणून घेऊयात। महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 5000वर गेलाय। आज पुन्हा राज्यात 552 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि एकट्या मुंबईत 419 नवे रुग्ण वाढलेत। महाराष्ट्रातला आकडा वाढताय, पुण्या मुंबईतला आकडा वाढता आहे। एकट्या मुंबईत 419 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये गरज आहे ती पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्या समाजासमोर, किमान महाराष्ट्रापुरता बोलायचं झालं तर एबीपी माझाच्या प्रेक्षकांसमोर कोरोनाची स्थिती सध्या काय आहे, कुठे चाललेलो आहोत आपण, कोरोना कुठे चाललेला आहे, त्याला आपण तोंड कसं देऊ शकतो, जगाच्या पातळीला काय संशोधन चाललेलं आहे आणि जर का लॉकडाऊन लवकरात लवकर संपावा असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, तर आपल्या मनातल्या शंका मिटल्या पाहिजेत। त्या शंका मिटल्यासाठी काय केलं पाहिजे, तर पुढचे 1.5 तास तुम्ही एबीपी माझा बघितला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला ताज्या आकडेवारीसह, माहितीसह, नव्या डेव्हलपमेंटसह आपण तुमच्या समोर आलेलो आहोत। कोरोना परिषद पहिली झाली, त्याच्यानंतर आता जवळपास महिना उलटलेला आहे। या काळामध्ये आकडेवारी वाढत गेलेली आहे, आपला लॉकडाऊन वाढलेला आहे आणि त्यामुळे कोरोना परिषदा आपल्याला यासाठी घ्याव्या लागतात जेणेकरून आपल्या सगळ्यांचं या कोरोनाबद्दलचं समाजभान वाढेल आणि आपण त्याच चुका करणार नाही जे आपण 4 आठवडे आधी करत होतो, जे अजून तसं होताना दिसत नाहीये। आणि त्यासाठीच या कार्यक्रमात बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत। नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत डॉक्टर तृप्ती गिलाडा, ज्या विषाणूजन्य आजाराच्या तज्ज्ञ आहेत। याशिवाय डॉक्टर पल्लवी सापळे, जे हॉस्पिटलच्या डीन, डॉक्टर राजन शंकरन, यांना पाहून आपल्यापैकी जे प्रेक्षक होमिओपॅथी फॉलो करतात त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण असेल की डॉक्टर राजन शंकरन आज एबीपी माझावर एका मराठी वृत्तवाहिनीवरती आलेले आहेत। त्यांच्याकडनं आपण अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात होमिओपॅथी आणि कोरोना या बाबतीत। डॉक्टर विनीता देशमुख या आयुर्वेदाचार्य आहेत, त्याही आपल्याशी संवाद साधतील आणि वेळ मिळाल्यास आपल्यासोबत डॉक्टर संजय ओक, जे सध्या महाराष्ट्र शासनाचे कोरोनावरच्या टास्क फोर्सचे प्रमुख आहेत, तेही असतील आणि कदाचित काही अमेरिकेवरनं काही पाहुणे सुद्धा आपण सामील करून घेऊ या चर्चेमध्ये। सगळ्यांचं स्वागत। आणि मी पहिल्यांदा जाईन डॉक्टर संजय ओकांकडे जाण्यापूर्वी मी जाईन डॉक्टर पल्लवी यांच्याकडे। डॉक्टर पल्लवी, पहिल्यांदा आम्हाला सांगा आताची स्थिती काय महाराष्ट्रातली, तुम्ही ज्या प्रकारचा स्प्रेड पाहताय त्या दृष्टीने काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्राची स्थिती अजूनही आपलं बेरजेचंच गणित चालू आहे। आपण आधी याबद्दल बोललोय, बेरजेचं का गुणाकाराचं चालू आहे, पण आपल्याला ते वजाबाकीवर आणायचंय। अजूनपर्यंत आपण तिथे नाही पोहोचलेलो आहोत। गुणाकाराचं गणित नाहीये हे खरं आहे। आणि आपण जे आधी क्लस्टर आणि कम्युनिटी याबद्दल बोललो होतो, तर ते जे क्लस्टर आहेत ते क्लस्टर मोठे होत चालले आहेत। लॉकडाऊनचा एरिया किंवा कंटेनमेंटचे एरिया मोठे होत चाललेत, हे खरं आहे। आणि ह्याच्यासाठी कुठेतरी आपण नागरिकच जबाबदार आहोत की आपण सोशल डिस्टन्सिंग किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणं अजून देखील टाळत नाही आहोत असं मला वाटतंय। बरं। आणि प्रसन्न, मला तुम्हाला हे देखील सांगायचं की आता मी इथे जामखेड मधून तुमच्याशी बोलते, सांगलीमधून। आता मला अमित देशमुख सरांनी जामखेड इथे पाठवलेलं आहे कोरोना संबंधी काम करण्यासाठी। बरं, आपल्यासोबत डॉक्टर तृप्ती गिलाडा सुद्धा आहेत, ज्या व्हायरोलॉजिस्ट आहेत, विषाणूजन्य आजाराच्या त्या तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूयात। डॉक्टर तृप्ती, या व्हायरसच्या ट्रेटमध्ये काही वेगळा फरक पडतोय का? म्हणजे उदाहरणार्थ आता हे सगळं ऐकून आहोत आम्ही, याच्यातल्या शास्त्रोक्त माहिती तुम्ही आम्हाला द्याल की दुबई, मिडल ईस्ट मधून आलेला कोरोना, साऊथ ईस्ट एशियामधून आलेला कोरोना, याच्यातल्या ट्रेट्समध्ये पण काही फरक पडतोय का? आपल्या इकडचा कोरोना तुलनेनं कमी त्रासदायक ठरेल का जगातल्या तुलनेमध्ये, असं काही होतंय? अशी आशा बाळगू शकतो आपण? आपल्याला जे सध्या जे डेटा आहेत ते त्यात थोडेसे मायन्यूट म्युटेशन्स आहेत, पण त्यात कोरोनाच्या इन्फेक्शियसनेस म्हणजे जे संक्रमित होतोय खूप लोकांना, त्यात काही फरक नाहीये आणि जे सिव्हिरिटी आहे त्यात पण काही फरक नाहीये। आपल्याला चायना, इटली, US मध्ये दिसलं होतं की 80% लोकांना माइल्ड किंवा एसिम्प्टोमॅटिक किंवा प्री सिम्प्टोमॅटिक केसेस होतात आणि 20% लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचतात। आपल्याला जे दिसतात आहे आकडे ते पण तसेच आहेत भारतात पण। अच्छा, इकडे एक फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी मला सांगायला आवडेल की या सगळ्या चर्चेदरम्यान जर का तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील आणि ते स्ट्रिक्टली कोरोना या आजाराबद्दलचे शास्त्रीय माहिती संदर्भातले प्रश्न असतील तर तुम्ही मला माझ्या फेसबुकवरती सुद्धा मी हा विषय टाकलेला आहे, ट्विटरवरती पण टाकलेला आहे, त्याला टॅग करून प्रश्न विचारू शकता। ते प्रश्न मी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करेन। मी जातो डॉक्टर विनीता देशमुख यांच्याकडे, आयुर्वेदाचार्य, आणि त्यानंतर मला डॉक्टर राजन शंकरनकडे यांच्याकडे पण जायचंय। डॉक्टर विनीताजी, तुम्ही मागच्या वेळी सुद्धा आमच्या परिषदेसाठी आला होतात,
आयुर्वेदाचा यातला रोल आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्सच्या दृष्टीने तुम्ही कसा पाहता? आयुष मंत्रालयाने तर याबद्दल सूचना दिलेल्याच आहेत, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? आयुर्वेदाने करोना अशा शब्द वापरून कोणत्या आजाराचं ग्रंथात वर्णन केलेलं नसलं तरी आयुर्वेदामध्ये औपसर्गिक रोग म्हणजे कॉन्टेजियस डिझीजचं अगदी विस्ताराने वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्वर हा एक प्रमुख आजार सांगितलेला आहे. याशिवाय जनपदोद्भवस म्हणजे संपूर्ण जग किंवा संपूर्ण शहर ज्या आजाराने व्यापेल असे व्याधी आयुर्वेदाने वर्णन केलेले आहेत आणि त्यांची चिकित्साही आयुर्वेदाने सांगितलेली आहे. म्हणजे करोनाची चिकित्सा जरी आयुर्वेदाने सांगितलेली नसली तरी करोनाची जी लक्षणं आहेत, ताप येणं किंवा सर्दी खोकला, अशा लक्षणांची चिकित्सा कशी करायची, विशेषतः ते जेव्हा इन्फेक्शस किंवा कॉन्टेजियस असतात तेव्हा त्यांची चिकित्सा कशी करायची हे आयुर्वेदाने वर्णन केलेलं आहे. त्याच्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सांगितले आहेत. त्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ताप सर्दी खोकला ह्याच्यासाठी तर आयुर्वेदाने आपण ज्याप्रमाणे वेगवेगळे हर्बल टी घेतो ते घेण्यास सांगितलंय, गरम पाणी घेण्यास सांगितलेलं आहे किंवा सीतोपलादी चूर्ण, तालिसदी चूर्ण अशी औषधं घ्यायला सांगितली आहेत. त्याचबरोबर रसायन चिकित्सा ही यातली एक महत्वाची चिकित्सा आयुर्वेदाने सांगितलेली आहे की ज्याला आपण आयुर्वेद आज ॲलोपॅथीमध्ये इम्युन सिस्टीम बुस्टअप करणारी ट्रीटमेंट असं म्हणतो. म्हणजे आपण अनेकदा बघतो की हा संसर्ग अनेक लोकांना होतो पण त्यातले काहीच लोक क्रिटिकल होतात. पण असं का, तर इतरांमधली इम्युनिटी ही निश्चित त्या पेशंटपेक्षा जास्त चांगली असते. तर ही इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदाने निश्चित काही औषधं सांगितलेली आहेत. याही बद्दलचे अनेक प्रश्न आता येत आहेत ते मी घेईन वेळोवेळी, पण आधी मी पहिल्यांदा प्रत्येक एका पाहुण्यांकडे जातो आणि त्यानंतर मी आपल्या प्रेक्षकांकडे सुद्धा जाईन, त्यांचे सुद्धा प्रश्न मी विचारणार आहे. मी डॉक्टर शंकरन यांच्याकडे जाईन. डॉक्टर शंकरन यांची ओळख करून द्यायची म्हणजे डॉक्टर शंकरन यांनी कोरोनावरती होमिओपॅथीद्वारे उपचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दलच्या केस स्टडी सुद्धा ते आपल्याशी शेअर करतील. आणि काही दिवसांपूर्वी एबीपी माझावरती राहुल बजाज आले होते, त्यांनी सुद्धा ते त्यांचे एका अर्थानं शिष्य आहेत किंवा त्यांचं ते प्रभाव सुद्धा मान्य करतात या क्षेत्रातला. आणि खास करून कोरोनाबद्दलच्या ज्याला आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो त्यांच्याकडनं कोणतीही विश्वासार्ह अंतिम रामबाण उपाय क्योर अशी समोर आलेली नसल्यामुळे आता आयुर्वेदीय उपचार पद्धती, होमिओपॅथी यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही आता उपचार पद्धतीत सामील करून घ्या, आम्हाला सुद्धा बघू द्या, आमचे सुद्धा प्रयोगच झाले नाही तर तुम्हाला रिझल्ट कसे मिळणार, तर आम्हाला सुद्धा प्रयोग करू द्या. त्यामुळे होमिओपॅथी मानणारा एक मोठा वर्ग आपल्या समाजात आहे. त्या दृष्टीने डॉक्टर शंकर यांचं महत्व आहे. डॉक्टर शंकरनजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझाला वेळ दिल्याबद्दल. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आम्हाला असं कळलं की तुम्ही कोरोना पेशंट्सवरती होमिओपॅथिक उपचार केलेले आहेत. आपने होम्योपैथी के द्वारा जिन्हें कोरोना हुआ है ऐसे पेशेंट्स पे आपने होम्योपैथी ट्राई करी है, इसके बारे में आप बताएंगे, केस स्टडीज के बारे में बताइए प्लीज. बेसिकली जो इंडिया में कोरोना आया इसके पहले बाकी देशों में भी आ चुका है जी. तो ईरान में यहाँ से पहले हुआ था कोरोना. तो ईरान में होम्योपैथिक डॉक्टर के साथ मैंने काम किया, जो मेरे स्टूडेंट्स हैं वहां पे, और वहां 30 कोरोना के केसेस देखे जो हॉस्पिटल में थे और बाहर भी थे. और हमने देखा कि होम्योपैथिक दवा से इनका जो स्पीड ऑफ रिकवरी है वो काफी तेज हो गया, यानी जल्दी अच्छे हो गए जी. और यही सिचुएशन में जो उनके कॉन्टैक्ट्स में थे, जो इमीडिएट कॉन्टैक्ट में कोरोना पॉजिटिव के, उनको होम्योपैथिक प्रिवेंटिव दवा दिया गया, ऐसे 100 लोगों को, इमीडिएट कांटेक्ट के लोगों को. और अभी 3-4 हफ्ते हो गए और किसी को भी सिम्टम्स नहीं हुआ जी. और यही जो एक्सपीरियंस है वो बाकी देशों में भी, ब्राजील में और रोमानिया में हमने होम्योपैथिक प्रिवेंटिव दवा हजार लोगों को दिया जो हाई रिस्क केसेस हैं, जो डॉक्टर्स हैं, फार्मासिस्ट हैं, जो पेशेंट्स के कांटेक्ट में, ऐसे 1000 लोगों को दिया और इसके भी रिजल्ट्स बहुत अच्छे मिले. तो बेसिकली ये एक्सपीरियंस है होम्योपैथी का. पहले भी एपिडेमिक्स में, स्पैनिश फ्लू एपिडेमिक में और क्यूबा में लेप्टोस्पाइरोसिस एपिडेमिक में होम्योपैथी ने बहुत अच्छा काम किया है. इस वजह से आजकल क्यूबन गवर्नमेंट जो है वो खुद होम्योपैथिक प्रिवेंटिव दवाई लोगों को देते हैं, हाई रिस्क केसेस को देते हैं. तो ये एक्सपीरियंस के बाद हमने आयुष मंत्रालय से कम्युनिकेट किया कि होम्योपैथी को भी यहाँ पे हमको ट्रायल देना चाहिए. ऐसे नहीं कि आप विश्वास करो, आप ट्रायल दो
और हॉस्पिटल्स में हमको पेशेंट्स को ट्रीट करने का मौका दो। जी। और उसका एक साइंटिफिक ट्रायल होता है जो हम लोग बोलते हैं रैंडमाइज कंट्रोल ट्रायल, यानी आप 50 लोगों को होम्योपैथी दो, 50 लोगों को मत जी। दो, और 2 हफ्ते के बाद या 1 महीने के बाद ये जो होम्योपैथी के ट्रीटेड केसेस हैं उनमें जी, जी। और जो नहीं ट्रीटेड है उनमें फरक क्या है, जी। होम्योपैथी का असर क्या हुआ। आपण संसर्गजन्याच्या स्टेजमध्ये पोहोचलेलो आहोत का? म्हणजे असं की आता परदेशातून लोक आले आणि संपर्क झाला, कोरोना झाला, ही स्टेज उलटून आहे त्या समाजामध्ये कोरोना होत जाणं आणि ते मल्टिप्लाय होत जाणं, गुणाकार होत जाणं, या स्टेजला आपण पोहोचलो आहोत का? आपण डॉक्टर पल्लवींना विचारूया. डॉक्टर पल्लवी, लोक म्हणतात की ज्या प्रमाणात वाढतंय, आता आम्ही आज एबीपी माझ्यावर बातमी पण दाखवली की गेल्या महिन्याभराचा जर का पिरियड तुम्ही घेतला तर 1 महिन्यापूर्वी आपण कुठे होतो आणि नंतर आकडेवाढ कशी वाढत गेली. आता हे झालं इंटरप्रिटेशन, पण तुम्ही आम्हाला सांगा की आपण त्या संसर्गजन्य फेजमध्ये एंटर केलेला आहे का, प्रवेश केलेला आहे का? नाही, सगळे आकडे दाखवत आहेत की आपण त्या स्टेजमध्ये एंटर नाही झालोय. बरं. 3 स्टेजेस असतात. पहिले इम्पोर्टेड केसेस, आपण फार आधी कोरोना परिषदमध्ये बोललो तेव्हा आपण त्या स्टेजला होतो. इम्पोर्टेड केसेसच मेजॉरिटी होत्या आणि त्याच्यानंतरची स्टेज होती की त्या इम्पोर्टेड केसेसनी लोकांना हे इन्फेक्शन दिलंय का, त्याला आपण क्लस्टर म्हणतो. क्लस्टर म्हणजे काय की जो पेशंट आहे, जो पॉझिटिव्ह आहे, त्याला आपण जर मागे गेलो तर आपल्याला परदेशातून आलेली व्यक्ती सापडते. बरं. ह्याला क्लस्टर म्हणतात आणि अजूनही आपण क्लस्टरमध्ये आहोत. 3री स्टेज जी आहे, ज्याला सगळंच संसर्गजन्य आहे, पण 3री स्टेज त्याला आपण कम्युनिटी फेज म्हणतो. ह्याच्या जेव्हा आपल्याला एखादा रुग्ण मिळतो त्याला कोणापासून झालाय हे आपण जेव्हा मागे शोधत जातो त्यावेळी आपल्याला इंडेक्स केस सापडत नाही. त्यावेळी आपण कम्युनिटी फेजमध्ये आलोय असं म्हणतो. आणि हे समजायचं अजून एक निकष म्हणजे यावेळी केसेस एकदम बूम होतात. म्हणजे मगाशी जे मी म्हटलं आणि आपण आधी म्हटलंय बेरजेचं गणित आणि गुणाकाराचं गणित, जेव्हा कम्युनिटी फेजमध्ये जातो तेव्हा गुणाकाराचं गणित येतं. बेरजेचं गणित हे कुठल्याही इन्फेक्शियस कम्युनिकेबल व्हायरल जे इन्फेक्शियस बऱ्यापैकी आहेत त्यामध्ये बेरजेचं गणित राहणारच आहे. बेरजेचं गणित हे घाबरायचं कारण नसलं तरी ते गुणाकाराकडे लवकरात लवकर म्हणजे सबट्रॅक्शनकडे लवकरात लवकर पोहोचणं गरजेचं आहे. आणि मल्टिप्लिकेशनची फेज आपल्याला टाळायची आहे. तर अजूनही आपण कम्युनिटी फेजमध्ये नाही आहोत. त्याचं कारण आहे की अजूनही प्रत्येक केसची हिस्ट्री ही मागे गेल्यावर परदेशातून आलेल्या व्यक्तीकडे ट्रेस होत आहे. बरं, मी डॉक्टर तृप्ती यांच्याकडे जाईन. 1-2-3 प्रश्न आपल्याला घ्यायचे. डॉक्टर तृप्ती, एक प्रश्न इकडे आहे, 2 चांगले प्रश्न आहेत इकडे. आपल्याला विचारतायत यश अंभोरे, मला ट्विटरवरती विचारलेलं आहे, टीनेजर्सना डेंजर आहे का, याची भीती आहे का, काळजी जास्त आहे का? याचं कारण असं, तृप्ती, आपण आधी एकदा डिस्कशन केलं होतं त्यावेळी असा मुद्दा आला होता की यंगस्टर्स, टीनेजर्स यांना तेवढा धोका नाहीये, जन्मजात बाळाला त्याच्या काही महिन्यांमध्ये धोका नाहीये, पण नंतर असं काही दिसलं नाही, काही एक्सेप्शन्स दिसलेले आहेत. त्यामुळे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि दुसरा त्याला जोडून एक प्रश्न, कोरोना व्हायरसचा लाईफ स्पॅन किती असतो असं अनिरुद्ध यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तुमच्याकडे हा प्रश्न. तर पहिला जो प्रश्न आहे ते आपल्याला दोन गोष्टी आहेत. एक आहे की इन्फेक्शन किती होतो, आणि आपल्याला हे कळून घ्यायचं आहे की जे कमी वयाचे लोक असतात, म्हणजे वर्किंग एज किंवा कॉलेज, स्कूल जाणारी एज, त्यांना एक्सपोजर जास्त होतो. तर त्यांच्यामध्ये इन्फेक्शन होणार, पण त्यांच्यामध्ये जे इन्फेक्शन होतात ते माइल्ड किंवा कमी लक्षण असणारे इन्फेक्शन किंवा एसिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन होतात. तर तसं नाही आहे की टीनेजर लोकांना इन्फेक्शन होत नाही, त्यांना इन्फेक्शन होतं पण माइल्ड किंवा एसिम्प्टोमॅटिक होतं. पण जो धोका आहे की हे जे टीनेजर असतात किंवा जे कमी वयाचे लोक असतात ते घरी जाऊन आपल्या वयस्कर जे लोक आहेत घरी त्यांना इन्फेक्शन देऊ शकतात, आणि त्यांना जे इन्फेक्शन होतं ते जास्त कॉम्प्लिकेटेड किंवा सिव्हिअर होऊ शकतं. तर इन्फेक्शन सर्वांना होतं, फक्त किती सिव्हिअर आणि किती नॉन सिव्हिअर होतं त्याचा फरक आहे एजमध्ये. आणि जास्त वयस्कर लोकांना इन्फेक्शन जास्त सिव्हिअर होतं. आणि जो दुसरा प्रश्न आहे की कोरोना व्हायरस किती दिवसासाठी असतो, तर आपल्याला जे आता सर्व सायन्स आणि पूर्ण स्टडीज दिसतात आहे, तर मला एक्सपोजर झाला कोरोना व्हायरस एक संक्रमित पेशंटचं, तर मला 1 ते 14 दिवसामध्ये कधी पण कोरोना व्हायरसचे लक्षण येऊ शकतात. आणि कोरोना व्हायरस झाल्यावर आपल्याला भरपूर स्टडीज दिसतात आहे की असंच नाहीये की 14 दिवसात
व्हायरल शेडिंग किंवा व्हायरसचं जे आहे संक्रमण ते बंद होतो. काही काही स्टडीज आपल्याला दिसतात आहे की 3 आठवडे किंवा 4 आठवड्यापर्यंत पण संक्रमण होतोय, पण ते थोडे कमी आहे. आधीचे ते 2 आठवड्यात त्यात खूप जास्त संक्रमण होतं. बरं, मी डॉक्टर शंकरन यांच्याकडे जाएं. डॉक्टर शंकरन, एक सवाल यहाँ पे आ रहा है, वो अगर इंटरप्रेट करने की मतलब लिखते वक्त बहुत ही जनरल टर्म्स में लिखा है, लेकिन उनका सवाल ये है कि अगर हमें पहले से ही कुछ अगर डिसीज हो और अगर एलोपैथी के बारे में हमें अगर किसी भी तरीके के जिसे कहा जाता है कि नॉट सो जिसे अच्छी तरह से रिस्पॉन्स नहीं दे सकते, एलर्जिक हो, एलोपैथी के उपचारों को एलर्जिक हो, तो क्या होम्योपैथी का इस्तेमाल करना चाहिए? क्या भारत सरकार या भारत के हॉस्पिटल्स में अगर हम कोरोना पेशेंट हैं तो क्या हम हमें होम्योपैथिक उपचार करें, इसलिए बता सकते हैं डॉक्टर्स को? डॉक्टर शंकरन जी, अभी ऐसा है कि अगर आप हॉस्पिटल में हैं और आपको होम्योपैथिक ट्रीटमेंट चाहिए भी तो डॉक्टर्स आपको नहीं देंगे, क्योंकि जो प्रोटोकॉल है, जो डिसाइडेड प्रोटोकॉल है, उसमें होम्योपैथी शामिल नहीं है जी, तो आपको नहीं देंगे. हम यही मांग रहे हैं कि अभी हम ट्रायल करेंगे होम्योपैथी का, और अगर आपको उस ट्रायल में देखें कि होम्योपैथी की दवा ऐड करने से आपका रिजल्ट और भी अच्छा आ रहा है, स्पीड ऑफ रिकवरी बढ़ रहा है, कॉम्प्लिकेशंस कम हो रहा है, तो फिर आपको होम्योपैथिक दवा सब पेशेंट्स को देना चाहिए. तो ये ट्रायल्स शुरू होना चाहिए, और मुझे खुशी है कि हम 1-2 दिन में ये ट्रायल शुरू कर रहे हैं. एक्चुअली हमको ये परमिशन मिल गया है, और अगर ये ट्रायल्स में होम्योपैथी का इफेक्टिवनेस दिखा तो फिर इट कैन बिकम वेरी वेरी वाइड स्प्रेड और सब लोग इसको यूज कर सकते हैं, लेकिन इस समय वो अलाउड नहीं है. शंकर जी, आप हमारे साथ बने रहिए, मैं आपके पास फिर आऊंगा. बहुत सारे सवाल आ रहे हैं होमिओपॅथी से रिलेटेड भी. मी डॉक्टर विनीता देशमुख यांच्याकडे जाईन. डॉक्टर विनीता, मध्यंतरी बातमी आली होती, त्यालाच धरून एक प्रश्न आलेला आहे की च्यवनप्राश, आयुष मंत्रालयाच्या निर्देशांमध्ये, सूचनांमध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच्या उपायांमध्ये च्यवनप्राशचा उल्लेख आहे, आणि त्यानंतर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात च्यवनप्राशची खरेदी झाली होती. त्याच्यामध्ये सुद्धा भाग असतो की पुन्हा विना साखरेचं शुगर फ्री च्यवनप्राश वगैरे पण भाग आहेत. पण मग सरसकट च्यवनप्राश घ्यावे का? घ्यायचे झाले तर एकतर हा उन्हाळ्याचा काळ आहे, आयुर्वेदीय पद्धतीनुसार मानायचं म्हटलं तर च्यवनप्राश हा उष्ण प्रकृतीचा आहे, मग तो लाभेल का, मग तो योग्य ठरेल का प्रकृतीला या कोरोनाच्या दिवसांमध्ये? जरा च्यवनप्राश बद्दल आम्हाला सांगा. च्यवनप्राश हे आयुर्वेदामध्ये एक श्रेष्ठ रसायन औषध म्हणून सांगितलेलं आहे की जे आयुष्य वाढवणार आहे, विविध सर्दी खोकला अशा विविध विकारांमध्ये जे उपयुक्त आहे, प्राणवायू स्रोतस किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम आपण जी म्हणतो त्याला बल देणारं औषध आहे. त्यामुळे हे औषध निश्चितच रसायन म्हणून किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी योग्य आहे. परंतु केवळ च्यवनप्राश हे एकमेव आयुर्वेदातलं रसायन औषध नाही. आयुर्वेदामध्ये अशी अनेक रसायन औषधं सांगितलेली आहेत, आणि माझं असं मत आहे की जर आपण प्रत्येक फॅमिलीने किंवा प्रत्येक व्यक्तीने आपल्या जवळपासच्या वैद्यांचा किंवा आपल्या फॅमिली ला परिचित असलेल्या वैद्यांचा सल्ला घेऊन, की ज्यांना तुमची प्रकृती माहिती आहे, त्यांचा सल्ला घेऊन जर रसायन चिकित्सा घेतली तर ती अधिक लाभदायक होईल. म्हणजे च्यवनप्राश हा फायदेशीर आहेच, पण तुमच्या प्रकृतीचा विचार करून, तुमच्या आजाराचा विचार करून जर रसायन चिकित्सा दिली, जसं अगस्त्रीप्राश आहे किंवा वेगवेगळे सुवर्णकल्प आहे, महालक्ष्मी विलास सारखं औषध आहे, किंवा साधी साधी वनस्पतीजन्य रसायन औषधं जसं गुळवेल आहे, कोरफड आहे, याचा उपयोगही, किंवा शतावरी आहे, स्त्रियांमध्ये शतावरी किंवा कोरफडीचा अधिक चांगला उपयोग होतो, किंवा गुडूचीचा उपयोग जर तुम्हाला ताप किंवा सर्दी खोकला अशी लक्षणं असतील तर जास्त चांगला होतो. तर हे जर तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने घेतलं तर त्याचा निश्चितच चांगला उपयोग होईल. म्हणजे आयुर्वेदामध्ये आमच्याकडे एक सामान्य विशेष सिद्धांत म्हणून सांगितलाय की सामान्य म्हणजे काय, की सरसकट सर्वांना चालणाऱ्या गोष्टी, आणि विशेष म्हणजे स्पेसिफिक. तर स्पेसिफिक ट्रीटमेंट जर अशा प्रकारे वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली तर ती अधिक लाभदायक ठरेल. अनेक प्रश्न लोकांचे मला व्हॉट्सअप, म्हणजे माझ्या जे व्यक्तिगत ओळखतात ते व्हॉट्सअपवर पाठवतात, कोणी फेसबुकवरती आणि ट्विटरवरती सुद्धा पाठवतात. त्यातले काही प्रश्न सामायिक आहेत, त्यामुळे ते एकत्र करून मी विचारतो डॉक्टर पल्लवी यांना. डॉक्टर पल्लवी, हा प्रश्न यातला हा आहे की ज्यांना कोरोना होऊन गेला, त्यांच्यावरती उपचार झाले, ते बाहेर आले आणि त्यानंतर त्यांना पुन्हा झालेला आहे कोरोना, हा काय प्रकार आहे, ही काय टेंडन्सी आहे, हा एक भाग. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सौम्य लक्षणं आहेत, त्या व्यक्तीला कोरोना नाहीये मात्र तो कॅरियर आहे, हा नेमका काय प्रकार आहे? लक्षणांचे प्रकार आणि कोरोना असणं नसणं याचं काय गणित आहे?
पहिल्या प्रश्नाचं आधी उत्तर देते. हे रिपोर्ट्स जास्त करून आपल्याला चायना आणि साऊथ कोरियामधून आलेत बरं. की पेशंट्सना कोरोना पॉझिटिव्ह असतात, मग 14व्या किंवा 15व्या दिवशी त्यांची टेस्टिंग होते, तेव्हा ते निगेटिव्ह येतात आणि थोड्या महिन्यांनी किंवा थोड्या आठवड्यांनी ते पुन्हा येतात आणि त्यांची पुन्हा टेस्ट पॉझिटिव्ह येते. मग हे काय आहे हे माहिती करणं गरजेचं आहे. अजून भारतात अशा केसेस रिपोर्टेड नाहीयेत. बरं. तर एक शक्यता ही आहे की काही काही व्हायरसेस असे असतात की एकदा तुम्हाला झाल्या की तुम्हाला जन्मभर त्याच्यापासून प्रोटेक्शन येतं, ते पुन्हा होत नाही. त्यामुळे हे कोरोना त्या व्हायरसेसच्या ग्रुपमध्ये बसतं का आपल्याला माहित नाहीये. तर एक शक्यता आहे की तुम्ही पूर्णपणे बरा होता पण तुम्हाला लाईफ लॉंग प्रोटेक्शन मिळत नाही. बरं. फॉर एक्झाम्पल टिटॅनस हे व्हायरस नाहीये पण तसं आहे का हे आपल्याला एक माहित नाही. पण एक चांगली बाजू आपल्यासाठी आहे की हे जे पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत ना त्यांना काही लक्षणं नाहीयेत. हो. फॉर काही कारणासाठी त्यांच्यावर पुन्हा टेस्ट झाली आहे आणि ते पॉझिटिव्ह आलेत. दुसरी शक्यता ही आहे, जर चिकन पॉक्सचं आपलं व्हायरस असतं ना ते आपल्या शरीरात जन्मभर हो. असतं आणि कधीतरी मग ते उचल खातं. तर हे व्हायरस त्या प्रकारचं आहे का माहित नाही. फक्त आता आपण जसं शिकतोय हे व्हायरस नॉव्हेल आहे. मी नेहमीच म्हणते त्याच्यासाठीच त्याला नाव पडलंय. हो. डिसेंबर पासून आपण सगळे शिकतोय आणि प्रयत्न करतोय की दुसऱ्याच्या चुकातून शिकावं, आपण त्या चुका करू नये. तर सध्या आपण एवढंच जमेचं घेऊ शकतो की हो, चायना आणि कोरियाने रिपोर्ट केलंय की एकदा निगेटिव्ह असलेला पेशंट थोड्या आठवड्यांनी पुन्हा पॉझिटिव्ह झालाय. मात्र तो पॉझिटिव्ह झालेला रुग्ण जो आहे त्याला लक्षणं नाहीयेत. बरं. ही जमेची बाजू आहे. बरं. मी डॉक्टर दुसरा प्रश्न तुमचा जो होता, हा बोला पूर्ण करा. डॉक्टर पल्लवी पूर्ण करा. दुसरा प्रश्न होता तुमचा ते कॅरियर म्हणजे नेमकं काय. तर कॅरियर असं नाही म्हणता येणार त्यांना, पण 100 मी आधी जे म्हटलं 100 जणांना जर लागण झाली तर 80% लोकांमध्ये लक्षणच दिसत नाहीत. त्यामुळे ते जपून वागत नाहीत ही भीती असते, म्हणून त्यांना आपण कॅरियर म्हणतो. कारण का ते स्वतः मस्त असतात पण ते इतरांना ते पसरवू शकतात. टिपिकली म्हणून मी म्हटलं ना, मागे एकदा म्हटलं होतं की नर्सेस वगैरे किंवा डॉक्टर्स आपापल्या घरी जाताना थोडे रिलक्टंट का असतात की आम्ही जेव्हा घरी जाऊ मला काहीच लक्षणं नाहीयेत पण मी कोरोना वॉर्डमध्ये काम करते. तर घरी गेल्यावर जर माझ्या घरी सिनियर सिटीजन्स असतील किंवा कोणी असं वल्नरेबल असेल तर मी अगदी मस्त आहे, लक्षातच येणार नाही की मला कोरोनाचा संस्कार झालाय. माझं टेस्टही होणार नाही कारण का मला सिम्पटम्स नाहीयेत. पण मी जर हँड हायजीन आणि कफ हायजीन पाळली नाही, नाकाला तोंडाला हात लावला आणि तो हात इतर लागला तर घरच्यांना होणार आहे. म्हणून मी एक प्रकारची कॅरियर होते की मी हॉस्पिटलमधून घरी घेऊन येते आणि ह्याला आपण कॅरियर म्हणतो की हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांची टेस्ट केली तर पॉझिटिव्ह येतील पण त्यांना सिम्पटम्स असल्यामुळे आजच्या तारखेला आपण त्यांची टेस्टिंग करत नाहीये. बरं. मी डॉक्टर तृप्ती यांच्याकडे जाईन. डॉक्टर तृप्ती, 2 प्रश्न. त्यातला एक प्रश्न हा आहे की कोरोना आपण सध्या कंटेन करायचा प्रयत्न करतोय, आपण लॉकडाऊन केलेला आहे आणि कोरोना बाय डिफॉल्ट तो डिक्लाइन होईल, त्याचा प्रसार, अशी एक अपेक्षा आहे. हा काही रामबाण उपाय नाही, हा शेवटचा उपाय नाहीये. पण याच्या समजा विरोधात विचार केला म्हणजे तो जो प्रश्न आहे त्याचा अर्थ असा आहे की समजा कोरोना पसरत गेला तर एक लेवल साधारणपणे येतेच, नॅचरली तो कर्व शेवटी डाऊन व्हायला लागतो आणि तो फ्लॅट व्हायला लागतो. तर असं काही होऊ शकतं का की तो स्वतः नॅचरली फ्लॅट होईल? आपण आता फक्त कंट्रोल करतोय, उद्या दरवाजे ओपन केल्यानंतर तो पुन्हा वाढणारच आहे. मग त्याला नॅचरली फाईट आपण का करत नाही आहोत? आपण रस्ते साफ करताना दाखवतोय, आता हे उघडपणे तुम्हीच मंडळी सांगता की कोरोना व्हायरस त्याच्या होस्ट असल्याशिवाय तो रस्त्यावरती नाही टिकू शकत, पण आपण रस्ते साफ करत सुटलोय. मग नेमकं काय करायचं? हर्ड इम्युनिटीशी संबंधित हा प्रश्न आहे. डॉक्टर तृप्ती. तर हे एकदम खरं आहे की हे जे कोरोनाचा आजार आहे हे आता काय लॉकडाऊन संपताचा आजार संपणार तसं नाहीये. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की एकदा लॉकडाऊन संपला की आपल्याला थोडेसे जास्त केसेस दिसणारच आहेत. पण हे जे पूर्ण कर्वचा जो कॉन्सेप्ट आहे हे असं आहे की तो कर्व प्रत्येक देशामध्ये येतोच. आपल्याला फक्त असं पाहिजे की कर्व म्हणजे 1 दिवसात किंवा 1 आठवड्यात एवढे केसेस यायला नको की आपला जो हेल्थ केअर सिस्टम आहे किंवा जे आपले हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते हँडल करू शकत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की काही आपल्याला केसेस जास्त येणार आहेत पण आपल्याला ते नंबर म्हणजे प्रत्येक दिवसाचा किंवा प्रत्येक आठवड्याचा नंबर आपल्याला कमी ठेवायचा आहे. ते आपण थोडा नंबर कमी असला की आपला हेल्थ केअर सिस्टम टॉलरेट करू शकणार. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की हा जो आजार आलाय जेव्हा आला तर पूर्ण पॉप्युलेशन काही इम्युनिटी नव्हतीच, म्हणजे पूर्ण पॉप्युलेशन ससेप्टेबल होता. आता हळूहळू असं होणार
की काही लोकांना माइल्ड इन्फेक्शन किंवा एसिम्टोमॅटिक इन्फेक्शन होत जाणार आणि ते इम्युन होणार. हो. आपल्याला आज असं वाटतंय की होऊ शकतं की ही इम्युनिटी काही वर्ष असणार. आपल्याला सध्या माहित नाही की काही वर्ष आहे की परमनंट इम्युनिटी आहे हो. की फ्लू सारखं आहे की प्रत्येक 1-2 वर्षाला काहीतरी स्ट्रेन चेंज होतो आणि इम्युनिटी कमी होते. हो. आपल्याला ते सध्या कल्पना नाहीये. पण कदाचित याची लॉंग टर्म इम्युनिटी असली तर काय होणार, भरपूर आपल्या पॉप्युलेशनमध्ये भरपूर लोकांना इन्फेक्शन होऊन जाणार आणि ते इम्युन होणार. बरं. आणि मग त्यामुळे ती हर्ड इम्युनिटी, त्याला हर्ड इम्युनिटी बोलतात, किंवा जेव्हा 60 किंवा 70% लोकांना इन्फेक्शन होऊन जातो आणि ते इम्युन होतात आणि मग ते दुसऱ्यांना इन्फेक्शन देत नाही. बरं. एक प्रश्न आहे, हा प्रश्न आपण आपल्याकडेचे जे होमिओपॅथी आणि आयुर्वेदीय उपचारांचे तज्ज्ञ आलेले त्यांना आपण हा विचारू शकतो. हा प्रश्न आहे, असिम्प्टोमॅटिक केसेसमध्ये कोणते घरगुती उपाय करावेत. हा प्रश्न यासाठी महत्वाचा आहे की असिम्प्टोमॅटिक केसेसमध्ये किंवा ज्यांना कंपल्सरी क्वारंटाईन दिलेलं आहे अशा व्यक्ती, कारण हॉस्पिटलमध्ये तुमच्यावरती आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार होणार नाहीत ना, तुम्ही ते मागू शकता. मग किमान जर का तुम्ही घरामध्ये कंपल्सरी क्वारंटाईन असाल तर अशा वेळी या अदर पॅथीज, या अन्य उपचार पद्धतींचं इंटरव्हेन्शन, त्यांचा काही वापर तिथे होऊ शकतो का? मी पहिल्यांदा विचारायला हा प्रश्न मी जातो डॉक्टर शंकरन यांच्याकडे. डॉक्टर शंकरन जी, अगर असिम्प्टोमैटिक केसेस हों और उन्हें कंपल्सरी क्वारंटाइन दिया गया हो घर में, तो क्या वहां पे होम्योपैथी या जैसे मैं आयुर्वेदाचार्य उनको भी मैं सवाल पूछूंगा, तो क्या यहाँ पे होम्योपैथी कारगर साबित हो सकती है? डेफिनेटली, बिकॉज यू सी एसिम्प्टोमेटिक केसेस, जी, तो हमको ये देखना है उनको क्यों ट्रीट करना है, क्योंकि उनको तकलीफ बढ़े नहीं, उनको कॉम्प्लिकेशंस होए नहीं, उनको और कुछ आगे चल के कुछ प्रॉब्लम्स नहीं होए, इसके लिए तो इसके लिए होम्योपैथी में कॉन्स्टिट्यूशनल ट्रीटमेंट देना बहुत जरूरी है. कॉन्स्टिट्यूशनल ट्रीटमेंट यानी होम्योपैथी हर एक जो व्यक्ति है उसके जो क्वालिटीज हैं, उसका जो माइंड नेचर है, उसका जो स्वभाव है, उसका जो खाने पीने का अंदाज है, ये सब लक्षण लेके उसको एक एग्जैक्ट दवा मैच करके देगी तो उसका इम्यूनिटी बढ़ेगा और उसको ये जो बीमारी है वो फैलेगी नहीं, बढ़ेगी नहीं. तो इसके लिए वो होम्योपैथिक जो डॉक्टर है उसके पास जाए और अपना केस वो ले और एग्जैक्ट इंडिविजुअल दवा दे. उसके लिए कोई कॉमन दवा नहीं है. वी हैव अ प्रिवेंटिव मेडिसिन, बट अगर पॉजिटिव हो गया तो उसको फिर वो एग्जैक्ट दवा देना जरूरी है और ये इंडिविजुअलाइज दवा होता है होम्योपॅथी में. जी, मी हाच प्रश्न डॉक्टर विनीता यांना मी विचारेन आयुर्वेदासाठी. डॉक्टर विनीताजी, असिम्प्टोमॅटिक केसेसमध्ये जिथे तुम्ही घरामध्ये असता आणि तुम्ही अशा प्रकारचे उपचार घेऊ शकता, आता त्याला मी सेल्फ मेडिकेशन म्हणणार नाही कारण त्याच्यामध्ये सुद्धा याच्यातल्या कोणत्याही सल्ल्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे, हे या अख्ख्या कार्यक्रमाच्या खालची अंडरलाईन कृपा करून आपल्या प्रेक्षकांनी लक्षात घ्यावी. तेव्हा डॉक्टर विनीताजी, या अशा केसेसमध्ये कंपल्सरी क्वारंटाईनच्या काळामध्ये आयुर्वेद कसा उपयोगी ठरू शकतो? आयुर्वेद, ॲलोपॅथी, आयुर्वेद अशा अर्थानं. अशा केसेसमध्ये की ज्यांच्यामध्ये लक्षणं काही नाही आहेत, क्वारंटाईन आहेत, घरी आत्ता राहिलेले आहेत, यांच्यात आयुर्वेद त्यांना निश्चित मदत करू शकतो. ती अशा प्रकारची की पहिली गोष्ट म्हणजे आहारापासूनच आपण सुरुवात करू की आपला जो भारतीय चौरस आहार आहे, वरण भात, भाजी पोळी किंवा पौष्टिक पण पचायला हलका असा जो आपला आहार आहे, तर तो ताजा आहार नियमित घेणं. दुसरं, गरम पाणी पिण्यात ठेवणं किंवा हर्बल टी सकाळ संध्याकाळ. हर्बल टी म्हणजे ज्याच्यामध्ये तुळस आहे किंवा गवती चहा आहे, आलं आहे, सुंठ आहे, तो घालून चहा घेणं, की जेणेकरून आयुर्वेदानुसार आपण ह्या आजाराचं एकूण स्वरूप पाहिलं तर हा कफप्रधान आजार आहे. त्यामुळे कफ वाढणार नाही शरीरात, अशा स्वरूपाचा जे वेगवेगळे काढे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत ते घेणं किंवा नियमित गरम पाणी, साध्या अगदी मीठ आणि हळद घातलेल्या गरम पाण्याच्या सकाळ संध्याकाळ गुळण्या करणं, नाकात औषधी गाईच्या तुपाचं धारा सोडणं की ज्याला आम्ही आयुर्वेदात नस्य म्हणतो, हे अगदी छोटे छोटे घरगुती उपाय आहेत की जे आयुर्वेदाने खरं तर दिनचर्या म्हणून सांगितले आहेत. म्हणजे आजार झाल्यावरच नाही किंवा कोणताही पॅन्डेमिक आल्यावरच नाही, पण ती त्यासाठी आपलं शरीर तयार करावं यासाठी नियमितच करण्याचे उपचार सांगितलेले आहेत. हे करणं आवश्यक आहे. आहाराबरोबरच विहार म्हणजे काय, तर आता सगळे घरी आहेत तर दुपारची झोप आपण अवॉइड करायला हवी. कारण आयुर्वेदाने दुपारी झोपणं म्हणजे विशेषतः जेवल्यानंतर झोपणं हे कफ वाढवणारं सांगितलेलं आहे. त्यामुळे नियमित सकाळी उठायचं. म्हणजे आपल्याकडे जे एक म्हण आहे की लवकर उठे लवकर निजे, त्याचं आरोग्य धनसंपदा मिळे. म्हणजे जरी आपण आता घरी असलो तरी सकाळी 8-8 वाजेपर्यंत झोपायचं नाही. ब्राह्ममुहूर्तावर लवकर उठायचं, व्यायाम करायचा, नियमित आहार घ्यायचा.
दुपारी झोपायचं नाही आणि रात्री लवकर झोपायचं. बरं. म्हणजे कॉम्प्युटरवर किंवा ह्याच्यावर जास्त रात्र उशिरापर्यंत काम करायचं नाही. हा विहार आपण पाळला पाहिजे. बरं. आणि जसं आता आपल्याला होमिओपॅथिक डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणेच आयुर्वेदामध्ये प्रकृतीचा जो कन्सेप्ट आहे बरं. त्याप्रमाणे वैद्यांच्या सल्ल्याने आपल्या प्रकृतीला योग्य असं एखादं रसायन औषध नियमित चालू ठेवणं, बरं. हे 3 महत्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. बरं. याच्यात मी एक छोटासा आमचा अनुभव शेअर करू जरूर. इच्छिते की आमचं वाघोलीला इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर आहे. आपण जर आत्ता पाहिलं तर करोनाच्या साथीमध्ये ज्यांना उच्च रक्तदाब आहे किंवा मधुमेह आहे किंवा कॅन्सर आहे असे पेशंट हे हाय रिस्क पेशंट आहेत. तर आमच्याकडे आत्ता सध्या कमीत कमी मुंबई पुण्याला मिळून 400 ते 500 कॅन्सर रुग्ण आयुर्वेदिक चिकित्सा घेत आहेत. तर ह्या सर्व रुग्णांचं जर आत्ता अजूनही हे रुग्ण आमच्या कम्युनिकेशनमध्ये आहेत या काळातही, तर आम्ही असाही एक अभ्यास करतोय की अनेक वर्ष आमच्याकडे आयुर्वेदिक चिकित्सा घेत असलेले हे जे कॅन्सर रुग्ण आहेत त्यांना करोनाची काही लक्षणं दिसत आहेत का किंवा ते करोना बाधित होत आहेत का. तर एक चांगली गोष्ट आहे की आत्तापर्यंतच्या तरी आमच्या माहितीनुसार जरी हाय रिस्क कॅन्सर हा आजार असला तरी आमच्याकडे नियमित आयुर्वेदिक औषधं घेत असलेले जे रुग्ण आहेत ज्यांना आम्ही वेळोवेळी पथ्यपालनाचं महत्त्व सांगत असतो, रसायन चिकित्सा देत असतो, वर्षातनं एकदा पंचकर्म चिकित्सा करून घ्या असं सांगत असतो, या रुग्णांमध्ये अजून तरी कोणाला करोनाबाधित रुग्ण आम्हाला आढळलेला नाही. याच्यावर आमचं आणखी निरीक्षणात्मक काम चालू आहे. पण याचाच अर्थ काय तर योग्य दिनचर्या ऋतुचर्या ज्यावेळी पॅन्डेमिक येईल तेव्हाच नाही तर तुम्ही नियमित त्याचं आचरण केलं तर जरी तुम्हाला कोणताही कॅन्सर सारखा मोठा आजार असलेली लोकही त्याला चांगला जर लढा देऊ शकतात, तर सामान्य व्यक्ती ही निश्चितच आयुर्वेदाची दिनचर्या ऋतुचर्या पालन करून त्याला चांगला लढा देऊ शकेल. मला ट्विटर आणि फेसबुकवरती काही प्रश्न आले होते ज्यांचा सार असा की फास्ट रॅपिड टेस्टचा एक मुद्दा सारखा समोर येतोय. आज बातमी अशी पण आली की चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्टचे निकाल जे रिझल्ट्स येतात ते खूप वेगळे येत आहेत. त्याच्याशी आपल्या सार्वजनिक व्यवस्थेतले हॉस्पिटलच्या टेस्टशी निकाल त्यांचे जुळत नाहीयेत. मुंबईमध्ये असं झालं की खाजगी टेस्टचे निकाल वेगळे लागायला लागले आणि एका खाजगी संस्थेला दिवार करावं लागलं त्यातून त्या व्यवस्थेमधून. त्यामुळे ह्या नेमकी टेस्टचं गणित काय आहे, कोरोना टेस्ट करायची त्यातल्या विविध टेस्टचे प्रकार काय असतात आणि कोणते टेस्ट ही सर्वात रिलायबल मानली जाते, जरा तो प्रकार नीट समजून घेऊयात. आणि त्याचप्रमाणे एक प्रश्न चांगला विचारण्यात आला होता, सॅनिटायझेशन बूथ हे अनेक सोसायटीच्या बाहेर केले जात आहेत, पोलीस बांधव त्यांच्यासाठी आपापल्या पातळीला करतायत, पण अशा प्रकारे स्प्रे मारून घेणं अंगावरती हे सुरक्षित आहे का, हा प्रश्न डॉक्टर पल्लवी यांच्यासाठी. डॉक्टर पल्लवी, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देते, छोटं आहे म्हणून, की नाही, सॅनिटायझर टनेल, सॅनिटायझर स्प्रे यांची उपयुक्तता अजिबात सिद्ध झालेली नाहीये. त्यामुळे ते अजिबात रेकमेंड करण्यात येतच नाहीत. आणि उलट त्याचा रिस्क अशी आहे की एक फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी देतं. म्हणजे जसं मी म्हटलं की एखादा जर कोरोना क्षेत्रातून बाहेर जात असेल तर त्याला वाटेल मी सॅनिटायझर टनेलमधून गेलो, आता मी सुचिरभूत झालो, आता मी सगळं करायला मोकळा. तर तसं नाहीये. त्याचा इफेक्टिव्हनेस जरी असेल ना तरी ते फार लिमिटेड आहे की तो स्प्रे बरोबर 1% हायपोक्लोराईड त्या ठिकाणी पडला पाहिजे जिथे व्हायरस आहे. ह्या सगळ्या गोष्टी इफेक्टिव्ह नाहीयेत. तुम्हाला जर वाटतं तुमच्या कपड्यावर आहे ना तर घरी जाऊन ते कपडे 50 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे उकळत्या पाण्यात धुवा. मी आधीही सांगितलं की उकळत्या पाण्याचं टेम्परेचर 100 डिग्रीज असतं. ते नाही जमलं तर ते कपडे उन्हात वाळत घाला आणि 2-3 दिवस वापरू नका. त्यांनी पण त्यातून ते व्हायरस निघून जाईल. पण सॅनिटायझर टनेल एक फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी देतं. दुसरी गोष्ट जी ज्यांना अलर्जी आहे किंवा डोळ्यात ज्यांच्या क्लोरीन वगैरे जाईल त्यामुळे ते अपाय करू शकतं. म्हणजे एकतर फायदा सिद्ध नाहीच झालेला पण त्याचं म्हणजे अपाय करण्याची देखील क्षमता आहे. त्यामुळे सॅनिटायझर टनेल्स रेकमेंडेड तर नाहीच आहेत आणि पहिल्यापासून हीच सगळ्यांची धारणा आहे. पण एक बऱ्याच ठिकाणी ते लावले गेले. पण आता मी शासनाचं धोरण आहे आणि पत्र आहे म्हणून अगदी कॉन्फिडेंटली सांगू शकते की सॅनिटायझर टनेल्स लावू नयेत. हात धुवावे, कफ हायजीन पाळावी, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, आपल्याला तेच करायचंय. आणि दुसरा प्रश्न होता टेस्टिंग बद्दल. थोडं विस्ताराने सांगते की कोरोना व्हायरस सिद्ध करण्याचं आहे की नाही आजार हे सिद्ध करण्याचं गोल्ड स्टँडर्ड आपल्याला म्हणतो म्हणजे वादादित ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर हो कोरोना आहे ती म्हणजे RT-PCR टेस्ट जी आपण इतके दिवस बघतोय लॅब्समध्ये होते ती RT-PCR टेस्ट आहे. त्या टेस्टचं प्रिन्सिपल काय असतं की कोरोना व्हायरसचा एक छोटासा तुकडा ते ओळखतो आणि व्हायरस तुम्हाला माहिती आहे अगदी छोटा आहे, दिसतच नाही. आणि मग ही PCR टेस्ट किंवा RT-PCR टेस्ट ते व्हायरस खूप मोठा करते. म्हणजे एका पीसचे जवळजवळ 300 पट किंवा इव्हन 10,000 पट किंवा 1,00,000 पट करते आणि मग तुम्हाला ते पटकन दिसू शकतं. ही ती टेस्ट आहे. त्यामुळे एवढूसा जरी किटाणू असेल तरी ती व्हायरस
तरी ती टेस्ट ही टीबीसाठी आपण वापरतोच आहोत, आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी ती वापरली जाते. बरं. त्यामुळे ही गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे. ही लिटरली व्हायरसचा तुकडा बघते आणि तो तुकडा ओळखते. बरं. त्यामुळे ती टेस्ट कुठे जाणार नाहीये. पण ह्या टेस्टला वेळ लागतो, याला स्पेशलायझेशन लागतं, याला स्पेशल इन्स्ट्रुमेंट्स लागतात. बरं. म्हणून एक जास्त सोपी टेस्ट. आणि कसं आहे सांगते, मला बरेचदा ह्या प्रश्न देखील येतोय की एवढे लोक निगेटिव्ह का, किंवा ह्या मॅटरमध्ये एवढे निगेटिव्ह का. तर आरटीपीसीआरचा अजून एक प्रॉब्लेम आहे की ते जे स्वॉब आहेत ते नीट घेतले पाहिजेत. तुम्ही जर ते नीट घेतले नाहीत तर पण टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. कारण का ते तुम्ही तोंडाचे किंवा थुंकीचे नाही घ्यायचे, घशाच्या मागच्या बाजूचे स्वॉब घ्यायचे आणि नाकाचे घ्यायचे. ह्या ठिकाणचे स्वॉब घेतले तर येईल. जर कोणीतरी स्वॉब घेताना फक्त तोंडाच्या इकडे किंवा गालाच्या आतल्या बाजूला फिरवलं तर निगेटिव्ह येईल आणि एखादा पेशंट निगेटिव्ह रिपोर्टचा ऍक्च्युअली पॉझिटिव्ह असलेला समाजात वावरेल. त्यामुळे आरटीपीसीआरचा स्वॉब जर नीट घेतला आणि टेस्टिंग केली तर ती गोल्ड स्टँडर्ड आहे. बरं. पण ह्याला वेळ लागतो, ह्याला स्किल लागतं टेस्ट घेण्यासाठी. म्हणून अँटीबॉडी टेस्ट ही साऊथ कोरियाने खूप चांगल्या प्रकारे वापरली. बरं. तर अँटीबॉडी टेस्ट काय असतं, तुम्हाला कधीही इन्फेक्शन झालं, कुठलंही झालं तरी तुमचं शरीर त्यांच्याशी लढायला शिकतं. आणि ते धडा तुम्ही जो शिकलाय म्हणून तुमच्या रक्तात त्याच्या विरुद्धच्या अँटीबॉडीज असतात. अगदी लसीकरणाचं पण हेच प्रिन्सिपल आहे. तुम्हाला जेव्हा गोवरीची लस मिळते त्यावेळी तुम्हाला गोवरीचं इन्फेक्शन तुमच्या शरीरात क्रिएट केलं जातं आणि तुमचं शरीर त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज, पण ते इन्फेक्शन फार डेंजरस नसतं, त्यात फार डिटेलमध्ये मी आता जात नाही, आणि ते अँटीबॉडीज क्रिएट होतात. त्यामुळे पुढच्या वेळी जर तुम्हाला गोवर झाली समाजातून तर हे अँटीबॉडीज त्या गोवरीशी लढतात आणि तुम्हाला आजार होऊ देत नाही. तर हेच होतं कोरोना आजारातून जेव्हा आपण बरे होतो तेव्हा आपल्या शरीरात 2 प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतात. एक आयजीएम अँटीबॉडीज ज्या पहिल्या 3-4 दिवसात तयार होतात, थोडे दिवस राहतात आणि 2 आठवड्यात निघून जातात. दुसऱ्या थोड्या वेळाने तयार होतात, 1-2 आठवड्यांनी आयजीएम अँटीबॉडीज. त्या काही आजारात अगदी वर्षानुवर्ष किंवा आयुष्यभर राहतात. कोरोनाच्या बाबतीत अजूनपर्यंतच्या पाहणीत आलंय की 1-1.5 ते 2 महिने ते आपल्या रक्तात राहतात. त्यामुळे ह्याचा फायदा असा आहे की ही अँटीबॉडी टेस्ट जर परफेक्ट असेल आणि चांगली असेल आणि समजा माझं आयजीएम पॉझिटिव्ह आलं तर मला हे सर्टिफिकेट मिळणार की मला कोरोनापासून धोका नाही, मी ऑलरेडी कोरोनाशी लढून जिंकून माझ्या शरीराने ती लढाई जिंकलेली आहे. आयजीजी माझ्या रक्तात दिसणं हे सर्टिफिकेट आहे की मी लढलेली आहे. त्यामुळे ह्या टेस्टचा उपयोग तिकडे होतो की ती लोक समाजात जाऊ शकतात कारण का त्यांना कोरोनाचा धोका नाही. आणि जे आपल्याला लॉकडाऊन करायचंय त्याच्यावेळी साऊथ कोरियाने असा उपयोग केला की ज्यांचा आयजीजी पॉझिटिव्ह आहे कोरोना विरुद्ध त्यांना समाजात वावरू दिलं किंवा त्यांना हॉस्पिटल्समध्ये काम करू दिलं कारण का त्यांना कोरोना व्हायचा धोका नव्हता. त्यामुळे अँटीबॉडी टेस्टिंग ह्यावेळी उपयोगी पडतील की एखादा पेशंट येईल की मला 8-10 दिवसापूर्वी असं झालं होतं तर कोरोना आहे का, मी क्वारंटाईन व्हायची गरज आहे का. तर आयजीजी आलं तर हो तुला कोरोना झालं होतं आणि तुला क्वारंटाईन व्हायची गरज आहे, आणि निगेटिव्ह असेल तर तुला जे आजार झाला होता आणि ज्याच्यातून बरा झालास तो कोरोना नव्हता. हे बेसिकली या टेस्टचं प्रिन्सिपल आहे. मला 2 प्रश्न आलेले आहेत ते मी घेणार आहेत आणि दोन्ही प्रश्न डॉक्टर तृप्ती यांच्या विषयाशी संबंधित आहेत. एक आहेत शंकर बोपचंडे म्हणून आहेत, लोकमतचे प्रतिनिधी आहेत लातूरचे. त्यातला काही प्रश्न आपण यापूर्वी डिसाईड केलेले आहेत, उत्तरं दिलेली आहेत आधीच्या परिषदांमध्ये. पण तो एक प्रश्न आहे, सॅनिटायझरने हात धुतल्यानंतर कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होतो का, त्याचप्रमाणे आपण 3ऱ्या टप्प्यात जातोय का, हा एक प्रश्न तृप्तीजी तुमच्यासाठी असेल. आणि त्याला एक जोडून आपल्याला पुण्याहून आयशा सय्यद प्रश्न विचारतायत, जो व्यक्ती कोरोनाचा सायलेंट कॅरियर आहे त्याला कितपत धोका असतो आणि आपण सायलेंट कॅरियर आहोत हे कसं कळणार. आणि हा प्रश्न लीड्स टू द मेन इश्यू की त्यासाठी मास ब्लँकेट टेस्टिंग झाल्याशिवाय सायलेंट कॅरियर आहे ते कळणार कसं. तृप्ती, 2 महत्वाचे प्रश्न. तर जो पहिला प्रश्न आहे, जे अल्कोहोल सॅनिटायझर आहे त्यांनी व्हायरस आपल्या हातावरून जातो. पण आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे कारण की लोकांना सर्वांना हे वाटतं की अल्कोहोल सॅनिटायझर किंवा जे हँड सॅनिटायझर ते जास्त चांगले आहेत. सोप आणि वॉटर किंवा साबण आणि पाणी जास्त चांगलं आहे. तर साबण पाणी असलं तर ते चांगलं आहे आणि नसलं तर आपण हँड सॅनिटायझर वापरा. पण हे लक्षात ठेवा की हाताचे सर्व भाग एकदा बरोबर सर्व पुसून घ्या. कारण की कधी कधी आपण फक्त वरूनच करतो आणि बोटामधले पार्ट वगैरे ते आपण चांगलं करत नाही. तर हाताचे सर्व भाग आहे ते आपल्याला बरोबर साफ करायला पाहिजे. जो दुसरा प्रश्न आहे तो आपल्याला कॅरियर कसं माहिती पडणार. तर जो कॅरियर आहे पेशंट त्याचं आता डॉक्टरने आपल्याला सांगितलं आपल्याकडे 2 टेस्ट आहे, आरटीपीसीआर आहे नाहीतर रॅपिड टेस्ट आहे. जे आरटीपीसीआर आहेत ते आपल्याला जे आधीचे
8 किंवा 9 दिवस आहे हो त्यात ते कदाचित पॉझिटिव्ह येऊ शकणार. हम्म. पण जे रॅपिड टेस्टचा जो फायदा आहे या पॉप्युलेशनमध्ये अधिक जास्त आहे. बरं कारण की आपल्याला माहिती पडणारच नाही की केव्हा इन्फेक्शन होऊन गेलं. म्हणजे आपल्याला कसं माहिती पडणार की आरटीपीसीआर केव्हा करायचंय. हो पण एकदा कोणत्या पण व्यक्तीला हा आजार होऊन गेला बरं की त्यांच्यामध्ये आयजीजी अँटीबॉडीज भरपूर महिन्यापर्यंत आपल्याला सध्या माहिती नाही होऊ शकतं की खूप वर्षापर्यंत पण असणार. हम्म. तर आपल्याला एसिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन झालंय किंवा होऊन गेलंय हो. हे आपल्याला एक रॅपिड टेस्ट केलं की आपल्याला कळणार. बरं आता जो तुमचा प्रश्न होता की आपण जोपर्यंत मास टेस्टिंग करणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार कसं. हो आयडियल केस सिनारिओ मध्ये ते नॉलेज आहे. म्हणजे कोणत्या पण देशाला वाटणार की मी एकदा पॉप्युलेशनचा टेस्ट बरोबर आहे. पण ते पॉसिबल नाहीये. आपले रिसोर्सेस लिमिटेड आहे. आपल्याला जे किट्स अवेलेबल आहे त्याचा सर्वात जास्त फायदा कुठे टेस्ट करून होणार ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणून प्रत्येक टेस्टचे काही गाईडलाईन असतात की कोणाला हे टेस्ट देणार आणि कोणाला टेस्ट नाही देणार. तर जे सध्या जे रॅपिड टेस्टचे जे गाईडलाईन्स आलेत ते आहेत की जेव्हा पेशंट किंवा खूप लोक क्लस्टरमध्ये असणार तर म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण धारावीमध्ये बघितलं किंवा कुठे पण क्लस्टरमध्ये बघितलं. जेव्हा आपल्याला तिकडे बघायचंय की किती लोकांना इन्फेक्शन झालंय एसिम्प्टोमॅटिक असू द्या किंवा सिम्प्टोमॅटिक असू द्या. आणि आपल्याला माहिती आहे की आरटीपीसीआर एक तर महाग आहे त्याचे रिझल्ट यायला टाइम लागतात आणि लॉजिस्टिक खूप अरेंजमेंट लागतो. पण आपण रॅपिड टेस्ट केलं 1000 लोक किंवा 2000 लोकांमध्ये आपल्याला एक 20 मिनिटात सर्वांचे रिपोर्ट भेटणार. बरं त्यात ज्यांना आयजीजी पॉझिटिव्ह आलंय आपल्याला माहितीये त्यांना इन्फेक्शन होऊन गेला आणि ते आता इम्युन झाले. ज्यांचं आयजीएम पॉझिटिव्ह आहे म्हणजे एकदम आधीची अँटीबॉडी पॉझिटिव्ह आहे म्हणजे हे ऍक्टिव्ह इन्फेक्शन मध्ये आहे आणि त्यांना आयसोलेट करायची गरज आहे. तर हे आयजीजी मोड मध्ये आपल्याला एकदम परफेक्ट भेटणार की आपल्याला कोणाला आयसोलेट करायचंय आणि सेफ आहे. बरं मगाशीच आपण डॉक्टर पल्लवी यांना विचारलं आणि त्यातून एक नवीन गोष्ट कळली. गेले काही दिवसात आम्ही सगळे बातम्या दाखवतोय की कुणी सॅनिटायझेशनचा शॉवर तयार केलेला आहे, कुठे एक टनेल तयार केलेला आहे. पण आज आपल्याला डॉक्टर सांगतात की अशा टनेल आणि शॉवरचा उपयोग होतोच असं नाही. या गैरसमजात राहू नका की तुम्ही त्या टनेलमधून गेल्याने पूर्ण निर्जंतुक होता. अशी नवीन नवीन माहिती पुढे येते आणि ही माहिती यासाठी नवीन आहे कारण आतापर्यंत कधी अशा गोष्टीला आपण तोंडच दिलं नव्हतं. म्हणून ही परिषद गरजेची आहे. मी आता डॉक्टर शंकरन यांच्याकडे जाणार आहे होम्योपॅथीशी संबंधित प्रश्न विचारायला. डॉक्टर शंकरन जी बहुत सारे सवाल आ रहे हैं जो है एजेड लोग हैं जिन्हें बहुत सारी एलर्जीज हैं. उनके सवाल दो तरीके के हैं. एक सवाल है कि हमें एलर्जीज हैं तो हम वैसे भी एलोपैथी से बच के रहते हैं, हम पहले से ही होम्योपैथी इस्तेमाल कर रहे हैं. लेकिन अगर इस हालात में अगर कोरोना होता है या अगर हम प्रोन टू हैं, हमें सिम्टम्स हैं, तो ऐसे में हमें क्या करना चाहिए, हमें किसे अप्रोच करना चाहिए, क्या करना चाहिए? बेसिकली अगर एजेड है, उनका रिस्क फैक्टर ज्यादा है जी तो उनका इम्यूनिटी बढ़ाना बहुत जरूरी है जी. और होम्योपैथी ये मानता है कि हर एक जो इंडिविजुअल है उसको अलग दवा लगता है उसके नेचर, उसके कॉन्स्टिट्यूशन के ऊपर जी. तो मेरा सलाह ये है कि आप होम्योपैथ को कंसल्ट करें और आपका जो ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनल दवा है, आपका जो नेचर, स्वभाव, खाने पीने का अंदाज, सोने का, आपका ड्रीम, आप कैसे सोचते हैं, आप कैसे डरते हैं, आप क्या, आपका जिंदगी के प्रति क्या आपका परसेप्शन है, ये सब पूरी तरह से समझ के जब होम्योपैथ आपके लिए एग्जैक्ट दवा चुनेगा वो दवा आपका इम्यूनिटी को बढ़ाएगा और न केवल कोरोना, कोई भी रोग के खिलाफ वो आपका स्ट्रेंथ बढ़ाएगा. जी इसमें से एक सवाल ये भी आया था यहाँ पे डॉक्टर, जैसे कि अभी यहाँ पे हाइड्रोक्सीक्लोरोक्विन तो एक माने फैशन सी हो गई है कि हर किसी के मुंह में ये दवा का नाम आ रहा है. लेकिन क्या होम्योपैथी में, जैसे कि एलोपैथी में हमें दवा के नाम पता होते हैं जो कि ब्रांड्स होते हैं, जो दवा के नाम नहीं लेकिन ब्रांड्स के नाम है जो हमें पता होते हैं, लेकिन होम्योपैथी किस तरीके से दवाई के बारे में देखता है, होम्योपैथी किस तरीके से एक ऑफर कर रहा है पूरे उपचार पद्धति की, एक पूरा क्योर करने के प्रोसेस के बारे में क्या कहता है होम्योपैथी विथ रेफरेंस टू कोरोना? सो नॉर्मली होम्योपैथी एक इंडिविजुअलाइज ट्रीटमेंट होता है और एक मास ट्रीटमेंट नहीं देते हैं. लेकिन उसका एक ही एक्सेप्शन है, वो एक्सेप्शन है कि जब एपिडेमिक होता है और एपिडेमिक में
बहुत सारे मरीजों के लक्षण एक जैसे होते हैं जी। तो कभी कभी एक ही दवा आता है जिसको हम जीनस एपिडेमिकस नाम देते हैं और ये दवा उस एपिडेमिक को ट्रीट करने में और प्रिवेंट करने में दोनों में काम आता है। जी। तो ऐसे जीनस एपिडेमिकस होम्योपैथी में सेंट्रल काउंसिल ऑफ रिसर्च इन होम्योपैथी में आर्सेनिक 30 नाम की दवा को एक प्रिवेंटिव के रूप में बताया है। और मेरा जो जितना संशोधन है जी। ईरान में और बाकी कुछ देशों में मैंने एक दूसरी दवा को भी देखा है कि काफी कुछ आता है, उसका नाम कैम्फर। तो आप ऐसे कोई दवा आर्सेनिक होगा या कैम्फर होगा, ऐसी दवा का इस्तेमाल करके आप होम्योपैथी के माध्यम से जी प्रिवेंशन हेल्प कर सकते जी। डॉक्टर शंकरन जी, जैसे आपके द्वारा, जैसे कि हमें आईएमए के बारे में, इंडियन मेडिकल एसोसिएशन के बारे में पता होता है, लेकिन क्या होम्योपैथिक डॉक्टर्स की भी तो कोई ऑर्गेनाइजेशन डेफिनेटली है, तो क्या आप इसके लिए कोशिश करें, आप या आपके फ्रेटर्निटी के डॉक्टर्स की होम्योपैथी भी एज अ पार्ट ऑफ द होल प्रोसेस टू रिस्पॉन्ड टू कोरोना उसका इस्तेमाल किया जाए, उसको हॉस्पिटल में लाया जाए? अगर कोई किस्म के, अगर पेशेंट्स खुद कहते हैं कि हमें होम्योपैथी के पास जाना है, हमें होम्योपैथी चाहिए, तो उसका रिस्पॉन्ड देने के लिए डॉक्टर्स या मेडिकल सर्विसेज के द्वारा होम्योपैथी डॉक्टर्स लाए जाएं, इसके लिए क्या आप इंसिस्ट कर रहे हैं? आप डॉक्टर से या गवर्नमेंट से बात कर रहे हैं, डॉक्टर शंकरन? हमने बहुत बातचीत की है गवर्नमेंट से और बहुत हाईएस्ट लेवल तक हम इसको ले चुके हैं, आयुष मिनिस्टर तक, और बहुत हाई लेवल गवर्नमेंट तक हमने ये रिक्वेस्ट की है। और आयुष मिनिस्ट्री ने हमको सब होम्योपैथ को परमिशन दिए कि आप रिसर्च कर सकते हैं, क्योंकि कोई भी हम ऐसे नहीं बोलते हैं कि आप होम्योपैथी पे विश्वास करो और आप ले लो, ये हमको नहीं चाहिए, क्योंकि उसका ट्रायल होना चाहिए। ट्रायल से सबके सामने आ जाएगा कि हाँ होम्योपैथी डेफिनेटली इफेक्टिव है, फिर आप उसको कॉन्फिडेंस के साथ दे सकते हैं। नहीं तो वो एक विश्वास की बात है और ये सही नहीं है साइंस में। तो हम बाकी देशों में जो हमारा एक्सपीरियंस है उसके आधार पे बोल सकते हैं कि कोरोना में होम्योपैथी का बहुत ही इफेक्टिव काम है, लेकिन इस चीज को एक हॉस्पिटल में जाके पेशेंट्स के ऊपर टेस्टिंग करना बहुत जरूरी है। और इसके लिए हम आयुष मिनिस्ट्री ने इसको बोला है कि ये करना चाहिए। लेकिन अफसोस की बात है कि हम हॉस्पिटल्स में जब जाते हैं, जैसे कस्तूरबा में जाते हैं और बाकी हॉस्पिटल में जाते हैं, वो लोग ये ट्रायल करने को तैयार ही नहीं है। हमको ये बात समझ में नहीं आ रहा है कि जब हम बोल रहे हैं कि आपको इस दवा का काफी असर हो चुका है, इसको आप ट्रायल दीजिए, एकदम साइंटिफिक ट्रायल, आपके निगरानी में ट्रायल करिए, सिर्फ 100 पेशेंट 200 पेशेंट्स पे ट्रायल करिए, आपको 2 हफ्ते में रिजल्ट सामने आ जाएगा, फिर आप उसको मास यूज करिए, क्योंकि हमको पूरा भरोसा है कि ये होगा। लेकिन हॉस्पिटल्स रिफ्यूज कर रहे हैं। अभी एटलीस्ट आज का ही न्यूज में आपको ब्रेकिंग न्यूज बता रहा हूँ कि एक हॉस्पिटल ने, एलोपैथिक हॉस्पिटल ने रूबी हॉल नाम का अपना उसमें एग्री किया है कि हम ये ट्रायल वहां कंडक्ट करें। आयुष मिनिस्ट्री ने भी परमिशन दे दिया है, तो हम ये ट्रायल ये हॉस्पिटल में शुरू करने जा रहे हैं। लेकिन हमारा ये इच्छा है कि बाकी हॉस्पिटल भी आए, क्योंकि हमारा जो सैंपल साइज है वो बढ़ जाए, 100 नहीं, 200 नहीं, 1000 लोगों के ऊपर हम इसका ट्रायल करें। और इसका कोई डाउन साइड नहीं है, क्योंकि होम्योपैथी का साइड इफेक्ट ही नहीं है। होम्योपैथी माना जाता है कि इसका साइड इफेक्ट नहीं है, तो आपको कोई भी प्रॉब्लम नहीं है, क्योंकि हम नॉर्मल दवा को नहीं रोक रहे हैं। अब आपकी दवा शुरू रखिए, एलोपैथिक दवा शुरू रखिए, उसके साथ एक ग्रुप को होम्योपैथी दीजिए, एक ग्रुप को मत दीजिए, और उसका दोनों का जो रिजल्ट है, डिफरेंस है, वो आप देखिए। उसके बाद आप बताइए कि हाँ होम्योपैथी हर हॉस्पिटल में देना चाहिए, तो आप खुद बोलेंगे। तो ये हमारा ये है, तो हम हॉस्पिटल से, आपके टीवी के माध्यम से मैं सब हॉस्पिटल के चालक को और सुपरवाइजर्स को मैं रिक्वेस्ट करता हूं कि आप होम्योपैथिक इसको एक ट्रायल जरूर दीजिए। जी डॉक्टर, एक आखिरी सवाल आपको डॉक्टर शंकरन जी, आपके इन दावों को लेके, मतलब होम्योपैथी के दावों को लेके जो एलोपैथिक
के प्रैक्टिशनर्स हैं उन डॉक्टर्स का कहना है कि ये मतलब मैं वो शब्द का इस्तेमाल नहीं करना चाहता हूं, लेकिन ये प्लेसिबो इफेक्ट है, ये सिर्फ लोगों के कॉन्फिडेंस भरने में और उससे आने वाले एक तरीके के कॉन्फिडेंस के द्वारा कॉन्फिडेंस बूस्ट हो जाता है और फिर आपकी बॉडी खुद इस तरीके से रिस्पॉन्स करती है कि आपको अच्छा लगने लगता है, लेकिन ये कोई साइंटिफिक वे नहीं है। सो बात ऐसी है कि एक बिटवीन द लाइंस अगर पढ़े तो होम्योपैथी कोई खास साइंटिफिक मेडिकल प्रोसेस नहीं है, ऐसा उनका मानना है, जो कि मेरा खुद का ऐसा किसी तरीके का ब्लैंकेट अंडरस्टैंडिंग नहीं है। तो आप इस लॉजिक को कैसे डिफाई करोगे? जो डॉक्टर्स का कहना है कॉज और इफेक्ट के बारे में, जो डॉक्टर्स का कहना है उसे आप डिफाई कैसे करोगे कि होम्योपैथी ये करने के बाद ये होता है, उसके ये एलिमेंट्स हैं, उसकी ये प्रोसेस है, उसकी ये केमिकल कॉम्पोजिशन से, ये आप कैसे बताओगे? आपने बहुत अच्छा सवाल किया एंड आई एम वेरी हैप्पी। मैं बहुत शुक्रगुजार हूं कि आपने ये सवाल किया, यही सवाल मुझे चाहिए था। थैंक यू वेरी मच जी। इसका जवाब बहुत सिंपल है कि जब एलोपैथी या जो भी डॉक्टर बोलते हैं, एक्चुअली इंडिया में बहुत सारे एलोपैथिक डॉक्टर हैं जो होम्योपैथी को मानते हैं, विश्वास करते हैं, वो खुद होम्योपैथी दवा भी लेते हैं और हमारा बहुत अच्छा ताल्लुक है। ओपन माइंडेड डॉक्टर बहुत सारे हैं, इसके लिए मैं उनको बहुत अप्रिशिएट करता हूँ। लेकिन जो डॉक्टर्स को डाउट है, जिनको शंका है कि टेस्ट वो है, ये है, वो है, उसमें दवा नहीं है, कुछ नहीं है, अरे बाबा इसीलिए तो हम बोल रहे हैं कि हम टेस्टिंग करेंगे, आपके सामने दिखाएंगे, इफेक्टिवनेस दिखाएंगे। आप ये भी बोलेंगे कि होम्योपैथी प्लेसिबो, ये भी बोलेंगे कि हम आपको टेस्टिंग नहीं करने देंगे, आप हॉस्पिटल में नहीं आने देंगे, आपको ये ट्रायल नहीं करने देंगे, ये कैसे चलेगा? आई मीन यू आर सेइंग प्लेसिबो एंड यू आर स्टॉपिंग अस फ्रॉम कंडक्टिंग ट्रायल योर ओन सुपरविजन। साइंस का गोल्डन स्टैंडर्ड है रैंडमाइज्ड कंट्रोल ट्रायल, यानी आप एक को दवा दीजिए, एक ग्रुप को मत दीजिए, उसका डिफरेंस देखिए, ये साइंस का स्टैंडर्ड। और अगर ये स्टैंडर्ड पे होम्योपैथी सक्सेसफुल हो गया, इसका मतलब आपके सामने ही रिजल्ट हो जाएगा। ये करते को हम दावा नहीं कर रहे हैं, हम नहीं बोल रहे हैं कि आप मानो, हम बोलते हैं ट्रायल करो और आप देखो, क्योंकि हम 40 साल से प्रैक्टिस करके इतना पेशेंट देख चुके हैं, कर चुके हैं, तो क्यों हमको विश्वास नहीं होगा कि जरूर काम करेगा? तो ट्रायल करके देखिए, डोंट हैव डबल स्टैंडर्ड, इट इज प्लेसिबो एंड एट द सेम टाइम यू ट्राई। ये नहीं जी। डॉक्टर बहुत बहुत धन्यवाद, आपने बहुत ही विस्तार से इस सवाल का जवाब दिया और मैं देख पा रहा था कि आपके जो कहने में जिस तरीके का आत्मविश्वास था, जो आपका कॉन्फिडेंस था, वो सिर्फ नॉलेज के बलबूते पे नहीं था, आपको यह भी बताना था एलोपैथी डॉक्टर्स को कि भैया हमें आप ट्रायल करने नहीं दोगे, सो टेस्ट नहीं होगी, और क्योंकि टेस्ट नहीं होगी तो रिजल्ट नहीं होगा, तो एलोपैथी वाले कहेंगे कि आपकी टेस्ट और रिजल्ट है कहां पे। सो ये ऐसा विशेष सर्कल चालू रहेगा और यही बताने की आप कोशिश कर रहे थे। आशा है कि होम्योपैथी को भी अब सीरियसली लिया जाएगा और एलोपैथी के डॉक्टर्स भी सामने आए, वो भी वो टेस्ट करवाएं। एलोपॅथी डॉक्टरांचं म्हणणं ऐकण्यासाठी इथे डॉक्टर बसलेले आहेत, तेही डॉक्टर आहेत आणि त्यांची डॉक्टर की मान्य आहे, अधिमान्यता प्राप्त आहे, मग या टेस्ट व्हायला काय हरकत आहे? कारण तसंही कोरोनावरती एलोपॅथीकडनंच उपचार होण्याचा दावा एलोपॅथी स्वतःही करत नाही, असा कोणतेही दावे आणि अशी कोणती औषधं ठरलेली नाहीयेत, मग आता टेस्ट द्यायला काय हरकत आहे? हा विचार या निमित्तानं परिषदेच्या निमित्तानं पुढे आलेला आहे। डॉक्टर शंकरन जी बहुत बहुत आभार, आपको धन्यवाद, आप हमसे जुड़े और आपने बहुत सारे सवालों पे जवाब भी दिए, खास करके होम्योपैथी के बारे में आपने हमें बताया, उसके बारे में हमारा ज्ञान भी बढ़ाया, उसके बारे में शायद लोग इसके बारे में रिस्पांस देना शुरू कर दें। अगर जिन्हें कोरोना हुआ है वो शायद आगे आए और बताएं कि हमारे ऊपर होम्योपैथी के द्वारा उपचार हो, शायद आपको जो टेस्ट के लिए सब्जेक्ट चाहिए थे वो मिल भी जाए और एक अच्छा सा नया डोर ओपन हो जाए उस नॉलेज के लिए। आपको बहुत बहुत धन्यवाद। होम्योपॅथी कोरोनाला ठीक करणार। थँक्यू डॉक्टर, धन्यवाद डॉक्टर, तुमचे आभार। काही प्रश्न मला आयुर्वेदाच्या बाबतीत आलेले ते मी विचारायला जातो डॉक्टर देशमुख यांच्याकडे। डॉक्टर देशमुख, एक 3-1 प्रश्न आहेत ते मी सगळेच्या सगळे घेऊन येतोय तुमच्याकडे, तुम्ही सलग त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे। आयुर्वेद यावर किती परिणामकारक ठरू शकेल आणि त्याचा कालावधी किती असेल या उपचाराचा, असा आपल्याला हर्षल कस्तुरेंनी प्रश्न विचारलाय। पहिला प्रश्न, कोरोना होऊ नये यासाठी आयुर्वेदात काय उपचार पद्धती आहेत? सुमित मोहिते यांनी प्रश्न विचारलाय। श्वसन संस्थेच्या आजारांवर आयुर्वेदात उपाय आहेत का? मिहिर
हजरनवीस, मिहिर हजरनवीस यांनी प्रश्न विचारलाय आणि तो बरोबर आहे प्रश्न, कारण कोरोना हा रेस्पिरेटरी ट्रॅक्टशी संबंधित आजार असल्यामुळे श्वसन संस्थेच्या विकारांबद्दल आयुर्वेद काही सांगतं का, मार्गदर्शन करतं का, असे हे 3 प्रश्न तुमच्यासाठी. डॉक्टर देशमुख, यातला जो पहिला प्रश्न आहे की आयुर्वेद करोनासाठी काय योगदान देऊ शकतं, तर त्यासाठी मी एक छोटासा आमच्या संस्थेचा अनुभव शेअर करते की मगाशी जो मुद्दा आला होता की होमिओपॅथी किंवा आयुर्वेद या चिकित्सा पद्धतींमधली कॉज इफेक्ट रिलेशनशिप किंवा प्रूफ ऑफ कन्सेप्ट याबद्दल जर बोलायचं झालं तर आमच्या संस्थेमध्ये आम्ही कॅन्सर रुग्णांसाठी किंवा HIV ग्रस्त एड्सच्या रुग्णांसाठी जी औषधं वापरतो त्या औषधांचं इम्युनोमॉड्युलेटरी ऍक्शन ही सिद्ध करण्यासाठी आम्ही केवळ रुग्णांवरच ती औषधं वापरून पाहतो आणि त्यांचे क्लिनिकलीच रिझल्ट पडताळतो असं नाही, तर त्याबरोबर लॅबमध्ये ज्याला सायटोकाइन्स म्हणतात किंवा IL मार्कर्स म्हणतात किंवा रिॲक्टिव्ह ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा सोप्या भाषेत आपण म्हणायचं तर फ्री रॅडिकल जनरेशन हा जो भाग आहे की आयुर्वेदिक औषधांची इम्युनोमॉड्युलेटरी ऍक्शन सिद्ध करणारे जे परिमाण आहेत आणि जी मॉडर्न मेडिसिनला मान्य आहेत किंवा किंबहुना जी मॉडर्न मेडिसिननीच डेव्हलप केलेली आहेत त्या परिमाणांवर आयुर्वेदिक चिकित्सेचा काय उपयोग होतो हे आम्ही लॅबमध्ये टेस्ट केलेलं आहे. इतकंच नाही तर जी औषधं आम्ही वापरलेली आहेत या रुग्णांवर, कॅन्सर आणि एड्सच्या रुग्णांवर, ती औषधं त्यांचं स्टँडर्डायझेशन हे मॉडर्न यार्डस्टिकवर आम्ही तपासून पाहिलेलं आहे. आमच्या स्वतःच्या फार्मसीमध्ये ती तयार केलेली आहेत आणि आम्ही अभिमानाने सांगेन की ह्या सर्व कामामध्ये आम्हाला आदरणीय पद्मविभूषण रतनजी टाटांनी सर्व प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला यासाठीच्या लॅब्स उभारून दिलेल्या आहेत आणि ह्यातनं हेच सिद्ध झालेलं आहे की ही सर्व आयुर्वेदिक औषधं ही इम्युनोमॉड्युलेटरी आहेत. म्हणजे केवळ क्लिनिकलीच त्यांचे रिझल्ट मिळालेत असं नाही, तर प्रयोगशाळेमध्येही त्यांचे रिझल्ट सिद्ध झालेले आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की अशाच स्वरूपाची औषधं, कारण शेवटी करोनामध्येही आपण इम्युन सिस्टीम बुस्टअप करण्यासाठीच औषधं देणार आहोत, आयुर्वेदात असेल किंवा होमिओपॅथी. डॉक्टर देशमुख एक स्पेसिफिक प्रश्न थोडासा मी रिफाईन करून विचारतो, जो काही प्रश्न विचारला जातोय त्यातला एक श्वसन संस्थेबद्दलच्या विकारांबद्दलचा जनरलाइज प्रश्न आहे, त्याबद्दल तुम्ही उत्तर द्या. बरोबर. तर याच्यामध्ये विनिताजी, याच्यातला जो व्हायरस लोड आहे, कोरोना झालेल्या माणसातला व्हायरस, कोरोना दूर करणं ही पुढची बाब आहे, व्हायरस लोड कमी करण्यासाठी आयुर्वेद काही देऊ शकतो का? तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं हा प्रतिबंधात्मक उपचार पद्धती आहे, ती कोरोना नसताना सुद्धा एक सम्यक आयुष्य पद्धतीसाठी तो वापरता येईल. माझा प्रश्न आहे व्हायरस लोड कमी करण्यासाठी श्वसन विकार. राईट, श्वसन विकारांसाठी म्हणायचं झालं तर आयुर्वेदामध्ये श्वसन विकारांसाठी खूप चांगली औषधं आहेत. म्हणजे करोना तर सोडून द्या, पण ज्यांना क्रॉनिक कफ आहे, सर्दी वरचेवर होतीये, दम्याचा त्रास होतोय, अशा रुग्णांसाठी आम्ही आयुर्वेदामध्ये जी औषधं वापरतो त्याच्यामध्ये पिंपळी आहे किंवा कोरफड आहे किंवा कुमारी असव आहे, अशी अनेक औषधं आहेत किंवा महालक्ष्मी विलासासारखी औषधं आहेत, अनेक सुवर्णकल्प आहेत की जे जर पेशंटना आपण दीर्घकाळ दिले तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांना जे सीझनल अटॅक्स येतात या सगळ्या गोष्टीं ते चांगले प्रिव्हेंट व्हायला मदत होते. त्यामुळे निश्चितच श्वसन संस्थेच्या आजारासाठी आयुर्वेदाकडे ठोस उत्तर आहे आणि ते जर नियमित योग्य प्रकारे वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलं तर त्याचा निश्चित फायदा होतो. आणि त्यात फक्त औषधच नाही तर आहाराचाही महत्वाचा रोल आहे. त्यामुळे आपला जो प्रश्न होता तो निश्चितच संयुक्तिक आहे श्वसन संस्थेच्या औषधासंबंधी. दुसरा आपला जो व्हायरल लोडचा विषय होता त्यामध्ये मी मगाशी आपल्याला जे सांगितलं की आमचा असा अनुभव आहे की हा आजार विषाणूजन्य आहे, जसा HIV हा आजार विषाणूजन्य आहे, तर आमचा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की आयुर्वेदिक औषधं जर या विषाणूजन्य आजारामध्ये दिली तर व्हायरल लोड कंट्रोलमध्ये राहायला किंवा HIV मध्ये CD4 CD8 काउंट कंट्रोलमध्ये राहायला खूप चांगली मदत होते. आम्ही अनेक फक्त वेळेची मर्यादा मला सारखी लक्षात आणून द्यावी लागते, त्यामुळे कारण माझ्याकडे आणखी एक गेस्ट आहेत अमेरिकेतल्या ज्यांच्याकडे मला जाता आलं नाही, त्याही आपल्यासोबत आहेत. डॉक्टर सुजाता, डॉक्टर गौरी कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, ज्या बायोमेडिकल सायंटिस्ट आहेत, म्हणजे जैव वैद्यक शास्त्राच्या शास्त्रज्ञ आहेत आणि वेक फॉरेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ रिजनरेटिव्ह मेडिसिन नॉर्थ कॅरोलिना USA मधून ते आपल्यासोबत आता इकडे जोडल्या गेलेल्या आहेत. डॉक्टर गौरी, माझा तुम्हाला याच्यातला प्रश्न आहे, आम्हाला सांगा, तुम्ही खास करून लंग इन्फेक्शन्स आणि व्हायरसेसच्या बाबतीत विचार करताय, अभ्यास करताय, तर या कोरोनाचा अटॅक होणारा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आणि त्यानंतर लंग्स या संबंधाबद्दल आम्हाला सांगा. खास करून भारतामध्ये लंग्सशी संबंधित आम्हाला व्यसनांमुळे त्रास होत असतो, आमच्या प्रदूषणामुळे होत असतो, त्यामुळे फुफ्फुस आणि कोरोना याबद्दल तुमच्याकडनं थोडं मार्गदर्शन. प्रसन्ना, फक्त
भारतातच नव्हे तर सगळ्या जगामध्येच प्रत्येक स्मोकिंग म्हणा किंवा आपल्या ज्या लाईफस्टाईल रिलेटेड हॅबिटेट्स आहेत हो. त्याच्यामुळे जे लंगला होणारे इन्फेक्शन रेट्स आहेत ते इन जनरल फार हाय आहेत. आता करोना व्हायरस बाबत म्हणाल तर ते करोना व्हायरस इन्फेक्ट टप्प्याटप्प्यामध्ये करतं. त्याच्यामध्ये जेव्हा तो हा एअर मधून आपल्या फुफ्फुसांमध्ये जातो तेव्हा फुफ्फुसांमध्ये आपलं पेशींचं जे आवरण असतं त्या पेशींना भेदतो तो आणि त्या पेशींच्या आतमध्ये जाऊन रेप्लिकेट करतो. सो एका व्हायरसचे 100 पार्टिकल्स बनतात आणि मग ते पुन्हा त्या पेशीला तोडून दुसऱ्या पेशींना अटॅक करतात आणि असं होताना त्या लंगच्या पेशी हळूहळू मरत जातात. आता आपल्या फुफ्फुसांचं मेन कार्य काय आहे की ऑक्सिजन पुरवठा करणे बॉडीला. तर जेव्हा या पेशी मरायला लागतात तेव्हा आपल्या लंग्सला ऑक्सिजन पुरवठा करणं अवघड जातं आणि अशामुळे प्लस आपल्या बॉडीची प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि मग जास्त प्रमाणात ती म्युकस तयार करू लागते आणि मग त्याच्यामुळे आपल्याला कफिंगचा त्रास होतो, कफ होतो आणि फीवर प्रतिकार शक्तीमुळे फीवर तयार होतो. सो हे माइल्ड सिम्पटम्स झाले. पण मग आता सिव्हिअर सिम्पटम्स मध्ये काय होतं की जेव्हा आपली बॉडी जेव्हा साथ देत नाही तेव्हा हे व्हायरस अजून इन्फेक्ट करत जातात आणि मोस्ट ऑफ द लंग बिकम्स डॅमेज आणि मग त्यामुळे मग लंग इज अनेबल टू ब्रीथ आणि मग अशा पेशंट्सना व्हेंटिलेटरवर आर्टिफिशियल ऑक्सिजन पुरवठा द्यावा लागतो. आणि त्यांनी असं सांगितलं की 10 व्हेंटिलेटरमध्ये असणाऱ्या 10 पेशंटमध्ये फक्त 2 सर्व्हाइव्ह होऊ शकतात. त्याचं मेन रिझन काय आहे की बॉडीच्या बाकीच्या ऑर्गन्सना ऑक्सिजन पुरवठा मिळत नाही आणि मध्ये ऑर्गन फेल्युअर दीज आर कॉम्प्लिकेशन्स विच हॅपन आफ्टर द लंग डॅमेज. सो करोना व्हायरसचं मेन दॅट इज द सिव्हिअरिटी. अदरवाईज 95% पेशंट रिकव्हर होतात त्यांच्या स्वतः. आपण नेहमी किती मृत्यू आहेत तो आकडा बघतो पण पॉझिटिव्ह न्यूज म्हणजे डॉक्टर गौरी आपण असं म्हणू शकतो की ज्यांना फुफ्फुसा संबंधातले आजार आहेत, ज्यांना स्मोकिंग सारखी व्यसनं आहेत आणि त्याच्यामध्ये अर्थातच पुरुष संख्या जास्त असणार आहेत, ते जास्त त्यांना कोरोना झाल्यास त्यांची सिव्हिरिटी जास्त असण्याची शक्यता अधिक असेल असं आपण म्हणू शकतो. हो, नक्कीच. कारण त्यांचे लंग्स दे आर ऑलरेडी डॅमेज पार्शियली. त्यामुळं त्या करोना व्हायरसला इझी आहे ना इन्फेक्ट होणं. सो डेफिनेटली पीपल हु आर प्रोन टू दिस डिसीजेस वन ऑफ देम इज करोना व्हायरस लाईक स्मोकिंग पीपल एज वेल एज लोकांना ज्यांना अस्थमा आहे किंवा आधीपासून श्वसन रिलेटेड आजार आहेत. नक्कीच. डॉक्टर गौरी, त्याचप्रमाणे डॉक्टर पल्लवी, डॉक्टर तृप्ती, डॉक्टर देशमुख आणि डॉक्टर शंकरन जे आता आपल्यासोबत नाहीये चर्चेमध्ये, या सगळ्यांचे आभार. तुम्ही आम्हाला वेळ दिला. कुणी अमेरिकेतून आहे, कुणी आपापल्या कार्यक्षेत्रातून आहे, ज्यांनी आपल्याला विविध बाबतीत अनेक गोष्टींचं निरसन केलं, शंकांचं, आणि त्याचप्रमाणे काही गैरसमज होते ते दूर केले, काही नवीन गोष्टींचे विचार करायला आपल्याला प्रवृत्त केलं. जसं मगाशी शंकरन आणि डॉक्टर देशमुख यांनी आयुर्वेद आणि अनुक्रमे होमिओपॅथीबद्दल सुद्धा आपल्याला सांगितलंय. आशा आहे नवीन शिकवणाऱ्या या आजारासह, नवीन आकलनासह आपण या आजाराला तोंड देऊयात, घरी राहूयात, मुकाबला करूयात. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि पाहत राहा एबीपी माझा.